राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा द्वरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत। ते स्वतंत्रानि स्वयं ब्रह्म मीच्याशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीच्या हे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होयाधिकरण। तेची वंदू श्रीचरणा श्री गुरूंचे ते नमस्कारो आता। चला विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 58वा लक्षणेचे प्रकार। लक्षणेचे प्रकार हे का सांगतो म्हणले होते तुला? महावाक्यानुसार ज्ञान सांगतो। अनेक युक्तीने ज्ञान सांगता येतं आणि इतरांनी जे युक्त्या वापरल्यात म्हणजे इतर शास्त्रांनी
त्या युक्त्या स्वरूपाच्या ज्ञानाशी प्राप्त होत नाहीत, म्हणून त्या पोकळ आहेत इतर शास्त्रांच्या. पण वेदांत शास्त्राच्या ज्या युक्त्या आहेत त्या श्रुती प्रमाण आहेत, वेद प्रमाण आहेत, म्हणजेच वेदांनी सांगितलेल्या महावाक्यानुसार आहेत, म्हणून त्या प्रमा आहेत. प्रमाज्ञान होण्यासाठी त्या पदाच्या म्हणजे शब्दाने जे पद तयार होतं, अक्षर तयार होतं आणि अक्षराने पद तयार होत असतं, मग त्या पदातून अर्थ निघत असतो, है की नाही. क्रम कसा आहे, अक्षराने शब्द तयार होतो आणि त्या शब्दापासून वाक्य तयार होतं, म्हणजे पद तयार होतं आणि त्या पदापासून, त्या वाक्यापासून अर्थबोध होत असतो, अर्थ निष्पन्न होतो. मग तो अर्थ समजण्यासाठी किंवा तो अर्थ यथार्थ कळण्यासाठी शब्दामध्ये दोन शक्त्या आहेत, दोन वृत्त्या आहेत. एक त्या शब्दाची किंवा त्या पदाची शब्दशक्ती आणि त्या पदाची लक्षावृत्ती, अशा दोन प्रकारानं त्या पदामध्ये शक्त्या नांदत असतात. जशी अविद्या आणि माया ह्या दोन शक्त्या ब्रह्मांडामध्ये आहेत, मानल्या गेल्या आहेत, तशाच शब्दामध्ये सुद्धा दोन शक्त्या नांदतात, है की नाही. मग हे पूर्वी आपण ज्ञान आणि अज्ञान, ज्ञानाची वृत्ती आणि अज्ञानाची वृत्ती ह्या दोन वृत्त्या भिन्न मानल्या की नाही. अज्ञानाची वृत्ती ही ज्ञानाच्या वृत्तीहून भिन्न आहे आणि ज्ञानाची वृत्ती ही अज्ञानाच्या वृत्तीहून भिन्न आहे. ही भिन्नता कशामुळं व्हायली? कारण अज्ञानी पुरुष जो आहे, बंदाच्या घरामध्ये राहणारा, त्याची वृत्ती विषयामध्ये आसक्त असते. अज्ञानाची वृत्ती विषयामध्ये आसक्त असते, म्हणून त्याला विषयाच्या ठिकाणी राग आहे की नाही. विषयाच्या ठिकाणी राग आहे आणि मग त्या विषयाच्या ठिकाणी त्याला विराग का होत नाही? कारण त्याचा राग निवृत्त होत नाही. पुन्हा 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 जरी क्षणिक निवृत्त झाला तरी पुन्हा त्याची वृत्ती त्या पदार्थाच्या ठिकाणी आसक्ती धरतेच. कारण त्याने विराग कधीच केला नाही, त्याच्या बाबतीत वैराग्य त्यानं केलंच नाही. केलं पण कोण्या वृत्तीनं केलं? दोषजन्य वृत्तीनं केलं, दोष दृष्टीनं केलं, मिथ्यात्व दृष्टीनं केलं का? मग त्या ठिकाणी दोन वृत्त्या आपणाला ज्ञात व्हायल्यात का नाही?
दृष्टी दोष वृत्ती आणि मिथ्यात्व वृत्ती, हे का नाही? ज्ञानाच्या ठिकाणी मिथ्यात्व वृत्ती असते, म्हणून तर त्याचं पदार्थाच्या ठिकाणी, विषयाच्या ठिकाणी राग असतो का? विराग असतो, है का नाही? म्हणून ज्ञानाची वृत्ती ही रागरूपी विषयासक्त असणाऱ्या, रागरूपी विषयासक्त असणाऱ्या त्या बंधामध्ये राहणाऱ्या अज्ञानाच्या ठिकाणीच असते. बंधामध्ये राहणारा कोण? अज्ञानी त्या घरामध्ये. मग त्याच्या ठिकाणी विषयासक्तीच असते आणि विषयाच्या ठिकाणी आसक्ती असणे म्हणजेच राग आहे त्याचा. मग त्या ठिकाणी विराग रूपी वृत्ती उत्पन्न होते का? मग अज्ञानाच्या ठिकाणी विराग रूपी वृत्ती नाही आणि ज्ञानाच्या ठिकाणी रागरूपी वृत्ती नाही, है का नाही? म्हणजे दोन वृत्त्या झाल्या का नाही? मग या ठिकाणी सत्य अर्थाचं ज्ञान, पदाच्या सत्य अर्थाचं ज्ञान हे कोण्या वृत्तीला होईल बरं? कारण इथं दोन शक्त्या निर्माण झाल्या की नाही, दोन वृत्त्या. मग विषयाच्या ठिकाणी असणारी जी वृत्ती आहे ती रागरूप आहे आणि विषयाच्या ठिकाणी विरागरूप जी वृत्ती आहे ती वृत्ती रागरूप वृत्तीपेक्षा निराळी आहे, है का नाही? मग दोन भिन्न वृत्त्या झाल्या की नाही? मग कोण्या वृत्तीने सत्य अर्थाचं ज्ञान करता येईल, है का नाही? म्हणजेच ती विरागरूप वृत्ती संसाराच्या ठिकाणी आहे का? जो बंधात राहतो त्याच्या ठिकाणी आहे का? मग त्याला पदाचा यथार्थ अर्थ कसा लागेल? मग वेदामध्ये सांगितलंय तत्वम अशी, तू ब्रह्मरूप आहेस, याचं ज्ञान त्याला होईल का? का होणार नाही? कारण त्याची बुद्धी, त्या अज्ञानाची बुद्धी ही रागाने आसक्त आहे, रागरूपी आहे. ती विषयाच्या ठिकाणीच रममान होणारी आहे, म्हणजेच भ्रांतीमध्ये आहे. ती भ्रांतिरूप बुद्धी झालेली आहे. कारण विषयाला सत्य समजते का नाही? विषय मिथ्या असून ती जाणायले का बुद्धी अज्ञानाची? म्हणून रागरूप असणारी अज्ञानाची बुद्धी बंधाच्या घरात राहून राहून विषयासक्त झाली आहे आणि त्यालाच ती सत्य मानायली. मग तिनं कधी त्या विषयाबाबतीत विराग केला का? वैराग्य मानलं का? विषय अनित्य मानले का? मग त्या बुद्धीमध्ये लक्षावृत्ती ही कशी नांदेल? ती शक्ती कशी प्राप्त होईल? जसा ज्याच्या कर्माचा अधिकार असेल तसा त्या कर्मानुसार, त्या अनुभवानुसार त्या ठिकाणी, त्या कर्मानुसार त्याला फळ मिळतं. कशाचं? जाणण्याचं सुद्धा, जाणण्याचं सुद्धा फळ. म्हणजे यथार्थ अर्थ आणि अयथार्थ अर्थ, सत्य अर्थ आणि भ्रमरूप अर्थ, हे ते फळच का नाही त्या वृत्तीला, त्याच्या त्या कर्मानुसार बुद्धीच्या. मग ती बुद्धी कधीच वैराग्याला प्राप्त झाली नाही, म्हणजे तिनं विषय आणि ते कधीच समजले नाहीत.
ती बुद्धी यथार्थ अर्थ जाणू शकते का? मग त्या बुद्धीला यथार्थ अर्थ जाणायचा असेल तर त्या बुद्धीमध्ये वैराग्य हे असणं गरजेचं आहे. मग ती शुद्ध बुद्धी होत असते. वैराग्यानं काय होते? शुद्ध बुद्धी म्हणजेच ती अधिकाराला येते. कशाच्या अधिकाराला येते? पदाचा अर्थ जाणण्यात त्या अधिकाराला. पदाचा अर्थ जाणण्यासाठी ती त्या पदावर येते, त्या अधिकारात ती येते, है का नाही? मग अधिकार जर तिच्यात नसेल तर ते पद तिच्या समोर आलं तरी पण तिला त्याच्यातला अर्थ कळत नाही, है का नाही? मग वेद म्हणतं तत्त्वमसि, तू ते ब्रह्मरूप आहेस. या पदाचा अर्थ विरागरूप असणाऱ्या बुद्धीलाच कळतो. आणि रागरूप बुद्धीला का कळत नाही? संसारिक जीवाला ते का जाणता येईना मी कोण आहे ते? आणि वैराग्यवान बुद्धीच का जाणायली मी ब्रह्मरूप आहे म्हणून? कारण त्या बुद्धीमध्ये अधिकार आला, जाणण्याचा अधिकार आला. का अधिकार का आला? तर ती बुद्धी वैराग्य या साधनाने शुद्ध झाली आणि लक्ष्यार्थाला जाणू लागली. जाणण्याचा अधिकार आला तिच्यात, लक्ष्यार्थाला जाणण्याचा अधिकार आला. आणि ज्या बुद्धीनं वैराग्य धारण केलंच नाही ती सतत विरागामध्ये राहिली, मग ती बुद्धी पदाचा अर्थ योग्य जाणू शकत नाही. ती बुद्धी कशी जाणू शकेल? मग त्या बुद्धीला प्रकाशन काय करावं लागतंय की मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, असंच ती प्रकाशन करेल का नाही? जशी वैराग्यवान बुद्धी लक्ष्यार्थाला पावती, तशी रागरूप बुद्धी ही शक्तिवृत्तीलाच पावती. लक्ष्यवृत्तीला पावतच नाही. ती वृत्ती लक्ष्याला पावत नाही. पण ती जी सतत अगोदर विषयामध्ये असते रागरूप वृत्ती, ती मात्र शक्तिवृत्तीलाच पावन धरून जे बसलेली असते, तर ती शक्तिवृत्तीला सोडतच नाही. शक्तिवृत्ती म्हणजेच पदाचा वाच्यार्थ, पदाचा वाच्यार्थ, वरवरचा अर्थ. पण पदामध्ये दोन अर्थ असतात. यथार्थ अर्थ एक असतो आणि अयथार्थ अर्थ एक असतो. तसे तर नाना प्रकारचे आणखी प्रकार करतात, पण मुख्य प्रकार हे दोन आहेत. मग आपली बुद्धी यथार्थ अर्थ जाणण्यासाठी, योग्य करण्यासाठी काय असावं लागतं साधन? वैराग्य पाहिजे, है का नाही? आणि ते वैराग्य कशानं झालेलं पाहिजे? त्या वैराग्याच्या मुळाला पाणी कशाचं पाहिजे? विवेकाचं, है की नाही? कारण त्या विवेकाच्या जलानं ते वैराग्य वाढलेलं असावं. म्हणजे त्या वैराग्यामध्ये यथार्थ अर्थ जाणण्याची, त्या बुद्धीला पोचण्याची ताकद मिळते, सामर्थ्य मिळते, शक्ती मिळते, है की नाही? मग त्याच्यामध्ये कोणती शक्ती मिळते? तर दोन शक्ती आहेत. तर यथार्थ जाणण्याची शक्ती मिळते, म्हणजे लक्ष्यार्थ करण्याची शक्ती मिळते, है का नाही? म्हणून एक शक्तिवृत्ती आहे
आणि एक लक्षावृत्ती आहे. पदामध्ये दोन शक्त्या नांदतात. एक लक्षावृत्ती आहे आणि एक शक्तिवृत्ती आहे. शक्तिवृत्तीने अर्थ लागत नाही. मग यथार्थ अर्थ कशानं लागतो? लक्षावृत्तीनं लागत असतो. म्हणून लक्ष लावणी राहा गोविंदुगा असंच म्हणलंय. शक्ती लावणी राहा गोविंदू म्हटलेत का? लक्ष लावून राहा म्हटले. ते लक्षावृत्तीनं जाणता येतं, शक्तिवृत्तीनं जाणता येत नाही, है का नाही? जसं देहासगट आपण ब्रह्मरूप आहेत का? देहासगट ही शक्तिवृत्ती आहे का नाही? मी देवान आहे, मी करताय बघताय, ही शक्तिवृत्ती आहे. हे शक्तिवृत्तीनं म्हणायलो होतं आपण. पण वेदशास्त्र काय सांगतं? तुम्ही ब्रह्मरूप आहात. हे कोण्या वृत्तीनं सांगायले शास्त्र? मग शास्त्राची वृत्ती धारण करून त्याचा अर्थ जाणावा लागेल ना. आपल्या शक्तिवृत्तीनं त्याचा लक्षार्थ कसा जाणता येईल? हे प्रकरण लक्षणाचं चालू झालं आहे आणि हे फार सूक्ष्म रीतीनं ऐकावं लागतं. कारण हा सर्व इथं शब्दाचा खेळ आहे आणि शब्दाच्या बाजारात गेल्यावर ते शब्द इतके सांभाळून ठेवावं लागतात, इतके सांभाळावं लागतं ते शब्दाला, म्हणजे त्या शब्दावर लक्ष ठेवावं लागतं, है का ना? नाहीतर तो शब्द येतो कानावर पण मधात जात नाही, है का नाही? म्हणून थोडंसं बारकाईनं ऐकावं लागतं, लक्ष देऊन ऐकावं लागतं. हा अर्थ आपणाला ज्ञानी आणि अज्ञानी यांच्या रूपकावरून सुद्धा जाणता येतो, है का नाही? याच्या अर्थाहून सुद्धा, याच्या वर्णनाहून सुद्धा, जसं रूपकामधून वर्णन केलं याच्याहून सुद्धा जाणता येतं आहे. पण गुरुजी काय म्हणले होते? कुणाला? आग्रत देवाला, की तुला महावाक्यानुसार ज्ञान सांगतो, है का नाही? मग ते महावाक्यानुसार ज्ञान कसं असतं ते थोडंसं या लक्षणाचे प्रकारावरून जाणता येतं. थोडासा व्याकरणाचा या ठिकाणी, पण तेवढं काही अवघड नाही. अवघड नमुना दिलेला आहे त्याचा. लक्षणाचे प्रकार. तत्वमसी हे वेदाचं महावाक्य आहे आणि पहिलं वाक्य आहे. शिष्याला सुरुवातीला बोध करायचा असतो त्यावेळेस जे वापरल्या जातं शब्द वृत्ती, शब्दशक्ती, ते महावाक्य तत्वमसी, है का नाही? आणि त्या तत्वमसी या महावाक्याचा कानावर ज्यावेळेस प्रघात होतो किंवा कर्णेंद्रियाद्वारा अंतःकरणामध्ये ते महावाक्य प्रवेश करतं, त्यावेळेस अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उद्भव होतो, है का नाही? कानावर पडल्याच, पण ते कानावर पडणं म्हणजे ते करणं काही साधारण ते करणं नाहीत, असाधारण आहेत, है का नाही? अहो, आकाशात जर वीज चमकली तर काही सेकंद सुद्धा लागत नाहीत, एवढ्या
वेगानं प्रकाश जमिनीवर येतो. जमिनीवर प्रकाश, आता प्रकाश कुठं पडला अगोदर? आकाशामध्ये 3-4 किलोमीटरवर असतो तो, है का नाही? आणि तो प्रकाश जमिनीवर इथं येण्यासाठी किती वेळ लागतो? हां, तसा कानावर शब्द पडल्याबरोबर अंतःकरणामध्ये जाऊन त्या शब्दाचं प्रकाशन होणं, अर्थाचा बोध होणं, कोण्या अर्थाचा शब्द आहे, कोणता शब्द आहे, कोण्या वृत्तीनं आला आहे, हे अंतःकरणामध्ये जो आभास आहे तो आभास त्या ठिकाणी त्याचं प्रकाशन जाणतो करण्याचं, है का नाही? रागानं आलेला शब्द आहे का गोडीनं आलेला आहे, है का नाही? का आज्ञाधारी शब्द आहे, हे कुठे कळत आहे? कानात कळतं का? हे कानाला कळत नाही, कानात कळत नाही. पण कानातून शब्द आला त्यावेळेस मात्र कळालं. पण हे कुणाला कळालं आणि कुठे कळालं? अंतःकरणामध्ये. कारण अंतःकरणामध्येच बुद्धितत्व आहे, है का नाही? कुठे ते तत्व? हा, बुद्धितत्व आहे का बुद्धीचे अंतःकरण आहे? बुद्धीचं अंतःकरण आहे. आणि ते शब्द ज्या वेळेस त्या बुद्धीवर आदळतो त्यावेळेस ती बुद्धी तात्काळ त्या शब्दाचा अर्थज्ञान करून घेते, है का नाही? आता ती बुद्धी करते का बुद्धीच्या मार्फत चैतन्यच करतं? बुद्धी तर जड आहे, है का नाही? पण ते अर्थज्ञान करून घेण्याचं साधन आहे. जसं शब्द इथपर्यंत आणायचं साधन करणं आहे, हे इंद्रिय आहे. इथपर्यंत ते आणून देण्याचं साधन आहे ना करण, कान. मग अर्थ करून देण्याचं साधन लागल ना त्याला. त्याला स्वयंभू तिथं अर्थ करता येतो का चैतन्याला? कारण जी क्रिया होते, जी म्हणून होते, ती दोन्हीत होत असते, एकात होत नाही. कार्य ज्यावेळेस होतंय ते कार्य दोन्हीत होत असतं, एकात कार्य होत नाही. आपल्या व्यवहारामध्ये एका हातानं टाळी वाजत नाही असं म्हणतात का नाही? का म्हणून वाजत नाही हो असं त्यालाच विचारल्यावर त्याला कदाचित सांगता येणार नाही. पण तो म्हणून जातो एका हातानं टाळी. हां, पण तो लगेच म्हणत नाही टाळी वाजविण्यासाठी 2 हात लागतात असं कुठे म्हणतो? पण तितकंच म्हणून जातो. याचा अर्थ एकात व्यवहार होत नाही. व्यवहार होण्यासाठी 2 वस्तू लागतात, है का नाही? तसं चैतन्याला ज्यावेळेस त्या पदाचा अर्थ जाणून घ्यायचा असतो, शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा असतो, त्यावेळेस बुद्धीचं त्या ठिकाणी साह्य लागतंच. म्हणजेच बुद्धी आणि चैतन्यामध्ये घडलेला तो व्यवहार आहे. अर्थज्ञानाचा व्यवहार बुद्धी आणि चैतन्यामध्ये घडलेला व्यवहार आहे, है का नाही? मग शक्तिवृत्तीनं बुद्धी व्यवहार करते आणि लक्षावृत्तीनं तो चैतन्य व्यवहार करतो. लक्षावृत्तीनं तो चैतन्याचा व्यवहार आहे आणि शक्तिवृत्तीनं मग आपण म्हणतो ना माझ्या बुद्धीला कळना हो, माझ्या बुद्धीला कळना हो. हां, का? कारण त्याची बुद्धी ती विकसित नाहीच. म्हणजे ती कोण्या वृत्तीवर आहे? ती शक्तिवृत्तीवर आहे. ती लक्षावृत्तीवर जाईच ना, आहे का नाही? म्हणजेच जो व्यवहार चैतन्याकडून होतो तो लक्षावृत्तीनं होतो आणि जो व्यवहार बुद्धीकडून होतो तो शक्तिवृत्तीनं होतो. म्हणजेच आता बुद्धीचा व्यवहार सत्य आहे का चैतन्याचा व्यवहार सत्य आहे का व्यवहारच सत्य नाही?
बुद्धी कुठपर्यंत जाणी ती पहा. हे बुद्धीचं कौशल्य. पण हे कोण्या बुद्धीचं कौशल्य आहे? है का नाही? जी सद्बुद्धी आहे की ज्या बुद्धीमध्ये दोष नाहीत, निर्दोष बुद्धी आहे, ती बुद्धी कुठपर्यंत जाणायला जाते, ती बुद्धी कुठपर्यंत जाणण्यासाठी मजल मारते, हे शास्त्र ऐकताना कळतं की बुद्धीची झेप कुठपर्यंत आहे म्हणून. मग जी बुद्धी लक्ष्यार्थापर्यंत जाते, जी बुद्धी लक्ष्यार्थापर्यंत जाते, म्हणजेच त्या बुद्धीमध्ये जास्त सामर्थ्य चैतन्याचं आहे आणि कमी सामर्थ्य बुद्धीचं आहे. म्हणजे ती बुद्धी चैतन्यरूप होत चाललेली आहे. त्या बुद्धीमध्ये सामर्थ्य कशामुळे यायले? ती बुद्धी काय होत चालली? चैतन्यरूप व्हायली. आणि चैतन्यच ज्ञानरूप आहे. बुद्धी ज्ञानरूप आहे का? नाही. पण ती त्याच्याच याच्यावर आसन घालून बसलेली म्हणून तीच होती पुन्हा, हे का नाही? आणि ज्या बुद्धीमध्ये त्या चैतन्याची जवळीक करता येत नाही, ती सतत रागरूप असते, ती बुद्धी, जी बुद्धी रागरूपच असते, ती रागरूप असणारी बुद्धी ती चैतन्याला कशी जाणवू शकेल? म्हणून ती शक्तिवृत्तीवरच राहते बुद्धी. ती बुद्धी शक्तिवृत्तीवरच राहते, ती लक्ष्यवृत्तीवर जातच नाही. म्हणून लक्ष्यरूप असणारं जे चैतन्य आहे ती जाणत नाही. म्हणजे ती ज्ञानाच्या जवळ जात नाही, कारण ते ज्ञान स्वरूप आहे. म्हणजेच त्या चैतन्याचा प्रकाश पडण्यासाठी जशी जशी बुद्धी जवळ येईल तशी तशी त्या बुद्धीला त्या चैतन्याची काय होते? प्रभा जडते. त्या चैतन्याची प्रभा, आणि त्या प्रभाने ती बुद्धी काय होते? विकसित पावते. आता ती कशी पावल विकसित? ज्या धातूला सोन्याचा मुलावा द्याला तर तो धातू सोन्यासारखाच दिसतो. मग तुम्ही धातू कोणताही घ्या आणि त्याला जर सोन्याचा मुलावा द्याला तर तो पदार्थ, तो धातू कसा दिसतो? है का नाही? तसा बुद्धीला जर चैतन्याचा मुलामा बसला तर ती बुद्धी चैतन्य रूपच होती का नाही? मग तसा तो मुलामा कशानं देता येतो? आता त्या बुद्धीला चैतन्याचा मुलामा द्यायचा आहे आपल्याला. मग ते चैतन्याचं ज्ञान कुठं आहे? शास्त्रात सांगितलेलं आहे, वेदात सांगितलेलं आहे. कशाच्या द्वारा सांगितलंय? महावाक्याच्या द्वारा सांगितलंय, है का नाही? साधन काय केलं आहे? शब्द साधन केलं आहे, है का नाही? शब्दाच्या माध्यमातून. मग त्या शब्दामध्ये काय आहे? तर अर्थ आहे. शब्दात काय आहे? शब्दात काय असतंय? अर्थ वाचून दुसरं काय आहे का त्या शब्दामध्ये? अर्थानं भरलेला आहे शब्द. कशानं भरलेला आहे? अर्थानं भरलेला आहे शब्द. मग त्या भरलेल्या शब्दामध्ये जे अर्थ आहे तो अर्थ जाणण्यासाठी कशाची गरज आहे? त्या शब्दातला अर्थ जाणण्यासाठी लक्षणावृत्तीची गरज आहे. आणि ती लक्षणावृत्ती करण्यासाठी काय असावं लागतं? विराग असावा लागतो, विवेक असावं लागतं, साधन संपत्ती असावी लागते, है का नाही? म्हणजेच याचाच अर्थ काय आहे सगळ्याचा? मुमुक्षुता पाहिजे. यालाच काय म्हणायचं? मुमुक्षु. आणि तोच अधिकारी हा अर्थ जाणण्याचा. शास्त्र कुणाचं आहे? मग मुमुक्षुचं शास्त्र आहे, इतराचं नाही. मग वेदशास्त्र कुणाला बोलतं? फक्त मुमुक्षुला बोलतो.
ज्ञानालाही बोलत नाही, म्हणजे सिद्धालाही बोलत नाही आणि संसारिकालाही बोलत नाही. का म्हणून? एकाने वृत्तीच ठेवली नाही, त्याला काय बोला. वृत्तीमध्ये सगळं त्यानं मावळून, म्हणजे वृत्तीच त्यानं ब्रह्मरूप केली, त्याला काय बोलाव. तिथं व्यवहार होतो का? आणि संसाराच्या ठिकाणी, संसारिकाच्या ठिकाणी, बंधाच्या ठिकाणी राहणारा संसारिक, याच्या ठिकाणी वृत्ती आहे. पण त्यानंही काय केलंय? ती वृत्ती कोणाला दिली? त्यानं वृत्ती कुणाला देऊन टाकली? शक्ती वृत्तीला. ती वृत्ती कशी झाली? शक्ती वृत्ती झाली. म्हणजेच रागरूप झाली, आसक्त झाली. आसक्त व्हायना का? पण कशाला झाली? विषयाला झाली. विषयाला व्हायना का? पण कशी झाली? सत्यत्व बुद्धीनं झाली. है का नाही? कसं जाणण्याचं कसं आहे हे? म्हणजेच युक्त्या कशा सांगतंय शास्त्र? जाणण्याविषयी युक्त्या. हे ज्ञान कसं सांगतंय? की संसारिकाची बुद्धी ही आसक्त पावली. कशाला? नाशवान पदार्थाला. म्हणून नाशवानच तो अर्थ घ्यायली. है का नाही? मग लक्ष्यार्थ ती करीना झाली, वाच्यार्थच करायली. वाच्यार्थ वरवरचा अर्थ. है का नाही? की त्या अर्थानं यथार्थ ज्ञान होत नाही. तत्वमसी हे जे महावाक्य आहे, या वाक्याचा काय अर्थ होतो? काय बोधन करून देतं हे वाक्य? तत्वमासी, ते तू आहेस. आता अर्थ कळायलाय का? अर्थ आता वाच्यावृत्तीनं याचा अर्थ काय निघायलाय? ते तू आहेस. आता काय? ते काय? हां, आणि तू कोण आहे? म्हणजे अर्थ लागायलाय का? मग शब्द तर कानावर यायले, तर बोध अजिबात नाही. है का ना? अबोध व्हायलाय. मग तत्वमस्यादी या वाक्याचा अर्थ तू तत आहेस. तू काय आहेस? तत आहे. आणि तत्चा अर्थ वेदांनी काय सांगितलाय? ब्रह्म सांगितलंय. है का नाही? मग तू कोण आहेस? ब्रह्मरूप आहेस. आता ह्या पदाचा अर्थ काय व्हायलाय? तू ब्रह्मरूप आहेस. पण असा अर्थ केव्हा करता आला? लक्ष्यार्थानं करता आला. है का नाही? मग हे महावाक्य आहे. आणि याचा जर सारांश काढला या वाक्याचा, तर जीव ब्रह्मरूप आहे. है का नाही? जीव, कारण जो मी मी म्हणू लागला तो कोण होता? जीव होता. है का नाही? मग तू ब्रह्मरूप आहेस असं जे अर्थी वाक्य ते म्हणायले, ते कोणाला म्हणायले? जीवालाच म्हणायले ना. मग जीवच कोण आहे? है का नाही? मग याचा अर्थ काय होणार? की जीव आणि ब्रह्म एक रूप आहेत. जीव आणि ब्रह्म एक रूपच आहेत, असाच अर्थ निघाला का नाही आता? मग याचा अर्थ असा आहे, तर केवळ शब्दार्थावरून उत्पन्न होणारा वाक्यार्थ जेव्हा अनुभवाशी विरुद्ध असतो, आता अज्ञानी पुरुषाला हा विरुद्ध अर्थ वाटतो का नाही? अर्थ व्हायला का त्याच्याच्यानं? नाही. मग ज्या वेळेस विरुद्ध अर्थ असतो तेव्हा वाक्यातील पदाचा अर्थ निराळा करून अनुभवाशी जुळेल, अनुभवाशी जुळेल असा घ्यावा लागतो. पण अनुभवाशी जुळण्यासाठी तो अर्थ
आपल्या अनुभवाशी जुळण्यासाठी अगोदर काहीतरी तयारी करावी लागेल का नाही? आपोआप अनुभवाशी कसा जुळेल तो अर्थ? अहो, एखादा समोर आला आणि संस्कृतमध्ये बोलू लागला तर सांसारिक माणसाला ते कळल का? त्याच्या अनुभवाशी ते बोल जुळतील का? ते काय बोलायला लागलाय हां, अजिबात कळणार नाही. आणि ते कळण्यासाठी त्याला त्या शब्दाचा अर्थ कळण्यासाठी ते अनुभव सिद्ध व्हावं लागेल, ते अनुभवात आणावं लागेल. मग अनुभवात आणण्यासाठी ते शिकावं लागेल का नाही? आहे का नाही? आणि ते शिकल्यावर नंतर मग आहे का नाही ते आपल्याला साध्य करता येईल. मग ते अनुभवात येण्यासाठी म्हणजेच यथार्थ होण्यासाठी, यथार्थ कळण्यासाठी काय करावं लागतंय? तो शब्दाच्या ज्या वृत्तीवरून घेतात, शब्दाच्या ज्या वृत्तीवरून घेतात त्या वृत्तीस लक्षणं म्हणतात. आपण तो अर्थ घेतो ना, ते अर्थ घेण्याला कशाने घेतो? वृत्तीनंच घेतो ना. मग ते ज्या अर्थानं घेतो त्या अर्थाला लक्षणवृत्ती म्हणतात. शब्दाच्या ज्या वृत्तीवरून घेतात. आता शब्दाच्या कोण्या वृत्तीवरून घ्यायलो तो आपण अर्थ? हां, जसा अधिकार असेल, आहे का नाही? अधिकार लक्ष्यार्थ घेण्याचा असेल तर लक्ष्यार्थ, आणि लक्ष्यार्थ अधिकार नसेल म्हणजे विराग रूप वृत्ती नसेल तर शक्तिवृत्तीनंच घेणार ना. मग ज्या वृत्तीवरून घेतात त्या शब्दाच्या ज्या शक्तीवरून अनुभवाशी जुळेल असा घ्यावा लागतो. तो शब्दाच्या ज्या वृत्तीवरून घेतात त्या वृत्तीस लक्षणं म्हणतात. सुरुवातीपासून पहा, म्हणजे वाक्याचं समीकरण तयार व्हाय नाही, समीकरण लागा नाही. तत्वमस्यादी महावाक्याचा जीव ब्रह्म ऐक्य असा अर्थ आहे. तत्वमसी या शब्दाचा अर्थ काय आहे? वाक्याचा जीव ब्रह्मरूप आहे. केवळ शब्दावरून उत्पन्न होणारा वाक्यार्थ, केवळ शब्दावरूनच, शब्दशः अर्थ, शब्दावरूनच उत्पन्न होणारा वाक्यार्थ जेव्हा अनुभवाशी विरुद्ध येतो, अनुभवाला तो विरुद्ध वाटायला आहे का नाही? विरुद्ध येतो किंवा विरुद्ध प्रकाशन करतो किंवा चुकीचा अर्थ आपण करतो, तेव्हा वाक्यातील पदाचा अर्थ, त्या वाक्यातील बराबर अर्थ, वाक्याचा त्या पदाचा अर्थ निराळा करावा लागतो का नाही? है का नाही? शब्दशः अर्थ करायला जमतं का? जो निराळा अर्थ असतो का तो लक्ष्यार्थ असतो. निराळा अर्थ हां, विपरीत नाही, विपरीत वेगळा आणि निराळा वेगळा. म्हणून त्या पदाचा अर्थ निराळा करावा लागतो, कारण वाच्या अर्थानं तो अर्थ योग्य वाटा नाही. मग काय करावं लागतंय? वेगळा अर्थ करावा लागतं. आणि तोही कसा? अनुभवाला जुळेल असा, अनुभवाला जुळेल असाच करावा लागतो. असा घ्यावा लागतो अर्थ त्याचा, अनुभवाला जुळेल असा. तो शब्दाच्या ज्या वृत्तीवरून घेतात तो अर्थ शब्दाच्या ज्या वृत्तीवरून घेतात
कोण्या वृत्तीवरून? ज्या वृत्तीवरून घेता तसा अर्थ आहे का नाही. मग त्या शब्दाच्या वृत्तीवरून तो अर्थ घेतात. मग शक्तिवृत्तीवरून घेऊ का लक्षवृत्तीवरून घेऊ? त्या शब्दावर ह्या दोन शक्त्या बसलेल्या आहेत ना, आहे का ना, वृत्त्या. मग त्या वृत्तीच्या त्या वृत्तीस लक्षणा म्हणतात. ज्यावेळेस अर्थ घेतोत ना आपण त्या शब्दातला, तो कोण्या वृत्तीनं घ्यायलोत त्याला लक्षणा म्हणतात. कोण्या लक्षणानं घ्यायलोत म्हणजे लक्षणा म्हणजे काय? तर शब्दाच्या ठिकाणी असणारा जो अर्थ आहे तो आपण कोण्या वृत्तीनं घ्यालोत त्याला काय म्हणायचं? आणि आपण त्या दोन सांगितल्यानं एक शक्तिवृत्ती आहे आणि एक लक्षणावृत्ती आहे का नाही. मग आपण ज्या वृत्तीनं घेऊत का त्याला लक्षणा म्हणतात. मग यासाठी उदाहरण कसं? तो कसा जाणायलाय हो, तो कसा ऐकायलाय हो, तो याचा अर्थ काय घ्यायलाय हो, म्हणजेच कोण्या वृत्तीनं घ्यायलाय, कोण्या लक्षणेनं घ्यायलाय, त्याचं लक्ष कोठे आहे, कोण्या वृत्तीवर आहे, म्हणजेच कोण्या अर्थावर व्हायले. अर्थ चुकीचा झाला की म्हणायचं हे शक्तिवृत्तीवर लक्ष आहे. लक्ष कुठं आहे? हे शक्तिवृत्तीवर आहे का नाही. म्हणून हे लक्षणा कशी करायला? शक्तिवृत्तीवरच लक्षणा करायला, तीच घ्यायला लक्षणा, आहे का नाही. मग शक्तिवृत्ती आणि लक्षावृत्तीनं योग्य अर्थ लागतो. कारण जसा अनुभवाशी जुळेल असा अर्थ घेतो का नाही लक्षावृत्तीनं, आणि अनुभवाशी जुळेल असा शक्तिवृत्तीनं अर्थ होतो का? अनुभवाशी ते जुळत नाही आणि तेही सर्वांच्या अनुभवाशी जुळेल असा निघावा लागतो. एकाच्याच अनुभवाशी जुळेल असं, आहे का नाही. आणि ते अनुभवाशी जुळलेला अर्थ यथार्थ असावा लागतो. त्याला वेदप्रमाण्य असावं लागतं, शास्त्रप्रमाण्य असावं लागतं, संतप्रमाण्य असावं लागतं. म्हणजे ज्या निर्दोष वृत्त्या आहेत त्या वृत्त्याने ते अर्थ मान्य करावा. ज्या निर्दोष वृत्त्या आहेत, संतांची वृत्ती कशी आहे, शास्त्राची वृत्ती कशी आहे, वेदाची वृत्ती कशी आहे, निर्दोष वृत्त्या त्या. आणि त्या निर्दोष वृत्त्याने जो यथार्थ मानला वाक्याचा, त्या वाक्याशी आपला अनुभव जुळायला पाहिजे, तर तो यथार्थ अर्थ होईल. एकट्याच्या म्हणण्यानुसार नाही हाच यथार्थ अर्थ आहे असं म्हणायला जमतं का? मग हे मनानं झाला. आणि ह्या अर्थाला माऊलीनं विरोध केलेला आहे. कोण्या? मनानं केलेल्या शक्तिवृत्तीला विरोध केलेला आहे. म्हणून ते म्हणलेत मनो आणि तो म्हणजेच लक्षार्थ माऊली म्हणले जाणून घ्या, हे का नाही. मग आता लक्षणं कशाला म्हणतात हे कळालं. हे इतकंच सांगितलं आहे आतापर्यंत. लक्षणं कशाला म्हणतात की पदाच्या अर्थाचा ज्या वृत्तीनं आपण अर्थ घेतो त्याला काय म्हणायचं? लक्षणं म्हणायचं. मग त्यामध्ये शास्त्राने नावं ठेवले तर जहद आणि अहजद. जहद आणि अजहद अशा अगोदर त्यांनी लक्षणाचे दोनच प्रकार सांगितले, आहे का नाही. लक्षणा वृत्त्या, दोन वृत्त्या सांगितल्या, आहे का नाही. लक्षवृत्ती आणि शक्तिवृत्ती ह्या दोन वृत्त्या सांगितल्या, आहे का नाही. आणि 3 लक्षणं सांगितल्या. एक जहद. आता जहद म्हणजे काय हे नंतर बघू. अजहद आणि जहदाजहद. त्या जहदाजहदालाच भागत्याग म्हणतात. भागत्याग लक्षणा. आता हे लक्षणाचे 3 प्रकार झाले. किती झाले? दोन वृत्त्यावर 3 लक्षणा झाल्या, आहे का नाही. म्हणजेच
तीन प्रकारची लक्षणं आहे. महावाक्याचे जीव ब्रह्मैक्य हे तात्पर्य आहे. हे अगोदरच अर्थ काढून ठेवलेला आहे, कोणी? वेदाने, शास्त्रानं, श्रुतीने. काय अर्थ काढून ठेवला आहे? महावाक्याचे जीव ब्रह्म ऐक्य हे तात्पर्य आहे. हे तात्पर्य अगोदरच काढून ठेवलंय, हे का नाही? म्हणजे ते जे बोलतंय शास्त्र, संत बोलतात, यांचं तात्पर्य बोलण्यामध्ये काय आहे? की जीव ब्रह्मरूप आहे का नाही? दुसरं काही तात्पर्य आहे का? नाही. मग वाक्यातील पदाच्या शक्तिवृत्तीने बोधन केले जात नाही. ते जे बोधन करतात ते शक्तिवृत्तीने करतात का? नाही. म्हणून लक्षणा करण्याची आवश्यकता आहे. ते शक्तिवृत्तीने बोलतात का? नाही. मग ते कसे बोलतात? लक्षणावृत्तीने बोलतात. मग लक्षणावृत्तीने अर्थ शक्तिवृत्तीने केलेला जमत आहे का? म्हणजे आपल्याला अर्थ कोणता जाणायचा आहे? लक्षावृत्तीनं सांगितलेला. सांगितलाय कोणी? संतांनी. ते लक्षावृत्तीनं सांगितलाय आणि आपण शक्तिवृत्तीनं अर्थ ते जाणल्यावर जमन का? हां, तेच म्हणतात. मग लक्षणा करण्याची आवश्यकता आहे. कशी? लक्षार्थानं लक्षणा करावी लागेल ना. शक्तिवृत्तीनं लक्षणा करायला जमेल का? नाही. त्यापैकी पहिल्या दोन लक्षणा महावाक्याचे तात्पर्य काढण्यात उपयोग होतच नाही. पहिल्या दोन लक्षणा. आता पहिल्या दोन लक्षणा कोणत्या? जहद आणि अजहद. या दोन लक्षणा ज्या सांगितल्यात ह्या अर्थ जाणण्याच्या उपयोगात पडतच नाहीत. कसं? तिसऱ्या भागत्याग लक्षणेनेच ते तात्पर्य निघते. तिसरी कोणती? भागत्याग लक्षणा. मग त्याच लक्षणेने पदाचा अर्थ योग्य निघतो. म्हणजेच भागत्याग लक्षणेनेच ते तात्पर्य निघते असं गुरुजी म्हणले. कोणाला? आग्रद देवाला म्हणले, स्वप्नातले गुरु. त्यावेळेस आग्रद देव काय म्हणाला? गुरुजी, मला अगोदर ह्या लक्षणाच काय आहेत त्या सांगा. मला प्रथम लक्षणा म्हणजे काय तेच सांगा, आणि नंतर जहद लक्षणा म्हणजे काय, अजहद लक्षणा म्हणजे काय, आणि भागत्याग लक्षणा म्हणजे काय ते बी सांगा. आता हे सांगितल्याशिवाय लक्षणाचं प्रकरण कळन का? मग त्या ठिकाणी शिष्याला जी काही शंका झाली ती योग्य आहे का नाही? गुरुजी सांगायतलेत आणि आपण ऐकायचलोत. म्हणजेच या ठिकाणी आग्रद देव हा सदशिष्य होता आणि त्यानं प्रश्नही सद्गुरूला केलाय. कोण्या गुरुला? सद्गुरूला. कारण गुरुच्या ठिकाणी सत हा शब्द असावा लागतो. विशेषण कोणतं लागायला पाहिजे गुरुला? सतचं लागायला पाहिजे. नुसत्या गुरुलाच का? शिष्याला पण लागायला पाहिजे, सत्शिष्य असायला पाहिजे, आहे का नाही? म्हणून आग्रद देव सत्शिष्य होऊन सद्गुरूला प्रश्न करतो की मला जहद अजहद आणि जहदाजहद लक्षणा म्हणजे काय ते मला आधी सांगा. आता आपण त्याच्याबद्दल थोडंसं आता लक्षणा म्हणजे काय पदाचा अर्थ करून ज्या वृत्तीने घेतो त्याला लक्षणा म्हणतात. पण तितकंसं कळालं का? नाही. मग याच्यामध्ये यथार्थच कळायचंय. आणि ज्याच्या योगानं यथार्थ कळतंय तेच शिकायचंय. म्हणजे कसं आहे बघा, ज्याच्या योगानं आपणाला यथार्थ कळायचे. कशानं कळतंय? लक्षणेनं कळतंय. आणि ते यथार्थ जाणल्याशिवाय कसं कळत? यथार्थच यथार्थानं जाणावं लागेल ना. यथार्थ जाणायचंय. आणि कसं जाणायचंय? यथार्थ रूपानं जाणावं लागेल ना. आणि जर यथार्थ
हे यथार्थानंच आपण जाणलं नाही तर यथार्थ कसं कळत? अहो एखादा म्हणला मला खरं ऐकायचंय, मग ते खरं बोलला तर आपल्याला खरं ऐकता येईल. ते जर खरं बोललत नाही तर आपण खरं कसं ऐका? मग खरं ऐकण्यासाठी खरं बोललेलं खरं ऐकावं लागतंय, तेव्हा खरं कळत आहे का नाही? मग ऐकतानाही खरं खऱ्यानं ऐकावं लागतंय आणि बोलणारानंही खऱ्यानंच बोलावं लागतंय, म्हणजे खरं ऐकणं घडल ना. जर आपणाला यथार्थ अर्थ जाणायचा असेल तर यथार्थ अर्थच घ्यावा लागल ना आपणाला. यथार्थ अर्थ नाहीच घातला तर यथार्थ कसा कळत? त्याच्यामुळं आग्रह देवानं हाच विचार केला की आपणाला यथार्थ जाणून घ्यायचंय. आणि प्रकरण काय चालू आहे? यथार्थ कसं जाणता येतंय, प्रकरण सुद्धा काय चालू आहे? हां, तेच चालू आहे. म्हणून गुरुजीला तो म्हणाला, गुरुजी मला अगोदर काय जे यथार्थ जाणण्यासाठी लागत आहे, काय जहद अजहद आणि जहद अजहद ह्या जे लक्षणं आहेत, ह्या लक्षणं समजल्याशिवाय यथार्थ कळणारच नाही ना. म्हणून पहिली गोष्ट तर जहद आणि अजहद हे यथार्थ लक्षणं करून देत नाहीत. मग यथार्थ लक्षणं कशानं होते? जहद अजहद न कळते. पण जहद अजहद लक्षणं हे केव्हा कळते? जहद अजहद कळल्याशिवाय कळत नाही. म्हणून पदाच्या शक्तिवृत्तीचे वर्णन पुढं गुरुजी सांगतात. ते आपण चांगल्या प्रकारानं पाहू. पण आता वेळ झाला. उद्याच्या वेळामध्ये पदाच्या शक्तिवृत्तीचे वर्णन, पदाच्या ठिकाणी जी शक्तिवृत्ती आहे तिचं वर्णन, शक्तिवृत्तीचे वर्णन, ते म्हणजे जहद अजहद जे आहेत का त्या शक्तिवृत्तीचा, आणि त्याचं वर्णन आपण पाहून नंतर जहद अजहद है का नाही भाग त्याग लक्षणं नंतर पाहू. तोपर्यंत थांबू. आता पुंडलिक वरदे.